नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की प्रियाने खूपच मोठा राडा केलेला आहे, खूप मोठा तमाशा घातलेला आहे आणि त्यावेळेस तिची वाट तर लागणारच आहे, परंतु अश्विन त्याचबरोबर मधुभाऊ सगळ्यांच्या समोर हा सगळा गोंधळ झालेला असतो। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर मधुभाऊंशी उद्धटपणे बोलणाऱ्या अश्विन आणि प्रियाची वाट लागणार आहे। तर इकडे अर्जुन हा आलेला असतो, तो सायलीला म्हणत असतो की मी मधुभाऊंकडे जाऊन येतो, कारण आपल्याला आश्रमात जावं लागणार आहे आणि आश्रमात गेल्यानंतर तिथे काही गोष्टींची तयारी असणं गरजेचं आहे, मधुभाऊंच्या मनाची तयारी होणं गरजेचं आहे, त्यासाठी आपण तिकडे जाणार आहोत। तर मी मधुभाऊंना भेटून येतो, बोलून येतो। तेव्हा सायली म्हणत असते की चालेल। आता अर्जुन हा मधुभाऊंना भेटण्यासाठी बोलण्यासाठी जायला निघालेला असतो आणि इकडे खूप मोठा आवाज येतो अश्विनचा, म्हणून सगळेजण वरती धावत येतात। पाहतात तर काय, अश्विनला विचारू लागतात की काय झाले। त्यावर अश्विन म्हणत असतो की माझ्या बायकोची या भाषेत बोललेलं मी सहन करणार नाही। एक तर बाहेरची लोक येऊन माझ्या रूम मध्ये येतात आणि त्याचबरोबर माझ्या बायकोला खोटारडी म्हणतात। तेव्हा कल्पना म्हणते काय झाले अश्विन, नक्की सांगशील का तू। तेव्हा अश्विन सांगू लागतो की हे मधुभाऊ आमच्या रूम मध्ये आलेले आहेत आणि तन्वीला ते खोटारडी म्हणत आहेत। हे सगळं घडलेलं असतं। तेव्हा मात्र तिकडे सायली म्हणत असते की कसं आहे माहितीये का, वडीलधाऱ्या माणसांनी जर काही प्रश्न विचारले, त्यांना काही शंका आलेल्या असतील तर त्यांच्यावरती आरोप करायचे नसतात। त्याचबरोबर अर्जुन म्हणत असतो की अश्विन, वडीलधाऱ्या माणसांशी असा उद्धटपणे कधीपासून बोलायला शिकलास रे तू, आजपर्यंत कधी या गोष्टी झाल्या नव्हत्या आणि आजच या गोष्टी का होत आहेत। हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं आणि त्यासोबतच ह्या सगळ्या गोष्टी बोलल्या जात असतात, परंतु इतक्या भयानक पद्धतीनं हा सगळा राडा झालेला असतो आणि त्याचबरोबर अश्विनचं जे वागणं असतं ते चुकीचं असतं, हे सगळं चालू झालेलं असतं। त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की अर्जुन हा अश्विनला ओरडत असतो, मधुभाऊंशी या भाषेत बोलायचं नाही असंही ठणकावून सांगितलं जातं। सायली आणि अर्जुन मधुभाऊंची बाजू घेत इकडे अश्विन आणि प्रियाची वाट लावत आहेत। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर प्रियाचा हँगओव्हर कशा पद्धतीने उतरला जाणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा। तुमचा लाईक हा आमच्यासाठी लाख मोलाचा आहे। तर इकडे मधुभाऊ सायली आणि अर्जुन तिघही आता आलेले आहेत, ते म्हणजे प्रियाच्या रूम मध्ये। तिघही आता प्रियाच्या रूम मध्ये शोधाशोध करत आहेत। नक्की काय सापडतंय का हे पाहणं गरजेचं असतं आणि त्यासाठी हे तिघही तिथं शोधाशोध करत असतात। परंतु इकडे मधुभाऊ त्याचबरोबर सायली अर्जुन शोधत असतात। मधुभाऊंना काही फाईल मिळालेल्या असतात, तेव्हा ते सायलीला म्हणतात की साऊ तू बघ, कारण मधुभाऊंना त्या फाईल ज्या आहेत त्यातले अक्षर बारीक असतात, ती वाचायला प्रॉब्लेम येतो, म्हणून मधुभाऊ सायलीला सांगतात आणि मग सायली म्हणते मधुभाऊ तुम्ही इथे कपाटाकडे या। मग सायलीने आता मधुभाऊंना कपाटाकडे यायला सांगितलेलं असतं आणि कपाटामध्ये काय आहे त्या गोष्टी पाहत असते। त्याचबरोबर मधुभाऊ कपाटामध्ये पाहतात, त्यांना एक सुटकेस मिळते। इकडे सायली फाईल चेक करत असते, मधुभाऊ सुटकेस पाहत असतात आणि त्या सुटकेसमध्ये मधुभाऊंना गाठोडं दिसतं। जेव्हा ते गाठोडं असतंय तेव्हा मात्र मधुभाऊ ते गाठोडं पाहतात आणि तेव्हा त्यांना धक्का बसतो। ते म्हणू लागतात की हे काय आहे, कारण त्या गाठोड्याच्या खाली एक डायरी असते आणि त्या डायरीतून एक फोटो बाहेर येताना दिसत असतो आणि तो फोटो असतो तो म्हणजे छोट्या सायलीचा, म्हणजे लहानपणीची सायली। अगदी 20-22 वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि लहानपणीचा सायलीचा फोटो आता मधुभाऊंच्या समोर आलेला असतो। इकडे मधुभाऊंना प्रश्न पडलेला असतो नक्की काय आहे हे सगळं, कारण ह्या फोटो मागे काय गुपित आहे, कारण हा फोटो तर सायलीचा आहे, पण हा सायलीचा फोटो मधुभाऊ म्हणतात की हा प्रियाच्या रूम मध्ये कसा आलेला आहे, हा फोटो प्रियाच्या रूम मध्ये काय करतोय, हा प्रश्न मधुभाऊंना पडलेला असतो आणि मधुभाऊ तो फोटो पाहतात आणि तेवढ्यातच त्यांना धक्का बसतो, कारण तो फोटो नक्की इथे का करतोय, म्हणजे माझ्या सायलीच्या बाबतीत ही जी प्रिया आहे ती काहीतरी विपरीत तर करत नाही ना, हा प्रश्न इकडे मधुभाऊंना पडलेला असतो आणि मधुभाऊ त्याच गोष्टीचा विचार करू लागलेले असतात। इकडे सायली त्याचबरोबर सगळेजण शोधाशोध करत असतात। तेवढ्यात अर्जुन म्हणू लागतो की बहुतेक तन्वी आलेली आहे, आपल्याला इथून बाहेर पडलं पाहिजे, कारण प्रिया आलेली असते, दरवाजा उघडलेला आवाज आलेला असतो, म्हणून सायली आणि अर्जुन सगळेजण धावत आता जाऊ लागतात आणि त्यासोबतच ते पाहतात तर प्रिया आलेली असते। प्रिया हातामध्ये ग्लास घेत असते, त्या रूम मध्ये हॉलमध्ये सगळे फ्लॉवर पॉट वगैरे तिनं
फेकलेले असतात आणि तिचा हा सगळा राडा सुरू झालेला असतो। त्यासोबतच प्रिया फक्त एकच म्हणत असते की एक बूच दारू, एक बूच दारू एवढंच तिचं चाललेलं असतं आणि त्या गोष्टी तिनं बोलत असते। त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सायली तिला म्हणत असते, काय चाललंय हे तुझं सगळं, काय केलेस तू हे सगळं? तेव्हा ती एकच म्हणत असते की एक बूच दारू, एवढंच तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं। कारण ती दारू पिऊ लागलेली आहे, तिच्या हातामध्ये ग्लास आहे आणि त्या ग्लासमध्ये जे दारू आहे त्यावरून तिच्या लक्षात येत आहे की हे सगळं अशा पद्धतीनं घडत आहे। तेव्हा मात्र इकडे अर्जुन त्याचबरोबर सगळेजण तिथं आहेत, सगळ्यांना धक्का बसलेला आहे की हे सगळं काय आहे, कारण काहीही झालं तरीही अशा पद्धतीनं गोष्टी व्हायला नको होत्या हे अर्जुन आणि सायली या दोघांनाही वाटत असतं। प्रिया ही दारू पिऊन आलेली आहे आणि त्याचबरोबर दारू पिऊन येऊन ती घरामध्ये आता राडा करत आहे। सायली तिला रूममध्ये घेऊन चाललेली असते, तर ती सायलीला ढकलून देते, ती सायली पडणार असते तेव्हा अर्जुन सायलीला सावरतो। परंतु प्रियाची ही जी नाटकं असतात ती वाढतच चाललेली असतात। अर्जुन सायली तिला सांभाळण्याचा प्रयत्न करत असतात, पण तिचे नखरे काही कमी नसतात आणि ती अशा पद्धतीनेच राडा करत असते। त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की इकडे जेव्हा गोष्टी घडत आहेत तेव्हा मात्र या पद्धतीनं हे सगळं चाललेलं असतं आणि त्याच वेळी या सर्व गोष्टी इकडे घडत असतात। अर्जुन मात्र भयानक चिडलेला असतो, सायली हे सगळं बघत असते आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की सायली आणि अर्जुन प्रियाला सांभाळत असतात आणि त्यासोबतच इकडे प्रियाची मात्र नाटकं चालूच झालेली असतात। प्रिया तिथे तमाशा करत असते, अर्जुन म्हणत असतो की येऊ दे आता, सगळ्यांना बाहेर येऊ दे, सगळ्यांना कळू दे नक्की काय प्रॉब्लेम आहे तो आणि सगळ्यांनी पाहू दे। तेव्हा सायली म्हणत असते की हो असं काय म्हणताय तुम्ही, असं नकोय व्हायला, असं सगळं चाललेलं असतं आणि तेव्हा सायली ही प्रियाला सांभाळण्याचा प्रयत्न करत असते, पण प्रियाचे मात्र नाटकं सुरूच असतात। अर्जुन तिला त्यातून बाहेर काढायचा प्रयत्न करत असतो, सायली म्हणत असते की नाही, आपल्याला सांभाळून घेतलं पाहिजे, आपल्या घरातल्यांना का त्रास द्यायचा आहे, मागच्या वेळेस नाही का अश्विन भाऊजी आले होते तेव्हा घरात किती त्रास झालेला होता, हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं। परंतु इकडे तेवढ्यात अश्विन येतो आणि अश्विन म्हणू लागतो की हे काय, तन्वी काय झाले? तेव्हा प्रिया मात्र अश्विनच्या गळ्यात पडते आणि म्हणू लागते की अश्विन तू आलास, बरं झालं तू आलास अश्विन, असं म्हणत प्रिया ही अश्विनच्या गळ्यात पडत असते आणि त्याच्या जवळ येत असते, त्याला बोलायचा प्रयत्न करत असते। परंतु सायली मात्र भयानक अशी चिडलेली असते। सायली म्हणत असते की अश्विन भाऊजी हे सगळं काय आहे? तेव्हा अश्विन म्हणतो, मला काय माहितीये, मी आता तुमच्या समोरच आलेलो आहे ना, मला कसं माहिती असेल काय झालेलं आहे ते, असं त्याचं बोलणं चाललेलं असतं। तेव्हा अर्जुन म्हणत असतो, बघितलं ना तुझ्या बायकोने काय पराक्रम केलेला आहे ते। तेव्हा अश्विन मात्र त्यावर अर्जुनला म्हणत असतो की काय पराक्रम केलाय म्हणजे, काय केलं तिने एवढं? तेव्हा तो म्हणतो की मला काहीच कळत नाहीये। तेव्हा सायली, मधुभाऊ त्याचबरोबर अर्जुन सगळेजण अश्विनला समजावण्याचा प्रयत्न करत असतात, अश्विनला सांगत असतात की जरा शांत हो, जागा हो, कारण ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या तुझ्या लक्षात यायला पाहिजेत, कारण आज हे काय घडतंय बघ। तेव्हा सायली म्हणत असते की अश्विन भाऊजी जरा विचार करा, ती कुठल्या लोकांच्यात जाते, कोणाच्यात राहते, तिचे मित्रमैत्रिणी कोण आहेत याच्याबद्दल जरा विचार करा अश्विन भाऊजी, कारण प्रियाचं जे काही वागणं आहे ते चुकीचं आहे। मधुभाऊ म्हणतात की हे बघा कसं आहे, तुम्हीही माझे जावईच आहात म्हणून मी बोलत आहे, प्रिया आहे ती कोणावर प्रेम करू शकत नाहीये, ती फक्त स्वार्थी आहे आणि त्याचबरोबर ती जे काय वागत असते त्यामुळं त्या गोष्टीचा त्रास सगळ्यांना होत असतो, तिला त्याचं काहीही वाटत नाही। आणि तेव्हा अर्जुन म्हणत असतो की अश्विन तुला आठवतंय का, अरे घरातल्यांना कळलं तर काय होईल, जेव्हा तू दारू पिऊन आला होता तेव्हा काहीतरी कारण होतं म्हणून हे घडलेलं होतं, तरीही डॅड, ममा, पूर्णाजी यांना सगळ्यांना किती त्रास झालेला होता, लक्षात येते का तुझ्या? त्यावेळेस अर्जुन मात्र म्हणत असतो की काही झालं तरी घरातल्या सगळ्यांना ही गोष्ट कळायला पाहिजे, असं अर्जुनचं म्हणणं असतं। परंतु सायली मात्र समजवत असते, सायली म्हणत असते की नाही नको, अश्विनलाही त्या गोष्टी आठवत असतात। तेव्हा सगळेजण आता बोलत असतात, अश्विनला ओरडत असतात, तुला कळत नाहीये कारण प्रिया कशी आहे, या बाबतीत त्यांचं सगळ्यांचं बोलणं चाललेलं असतं। आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा इकडे अश्विन म्हणत असतो की बाद झालं, कारण तुमचं लग्न झालं होतं तेव्हा तुम्ही हनीमूनला, नाही तुमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालं होतं तेव्हा तुम्ही जेव्हा हनीमूनला गेलेला होतात तेव्हा आठवते का, ही जी तुझी बायको आहे ना खूप साळसूतपणाचं आव्हान, तिनं काय केलेलं होतं आठवते का तुला अर्जुन? कारण दादा आठवते ना, तिनं तर 60-70 माणसामध्ये तमाशा केलेला होता आणि आज तन्वी काही चुकून दारू पिऊन आलेली आहे तर तुम्ही हे सगळं बोलताय। तेव्हा अर्जुन म्हणतो की मी तेव्हा तुम्हाला सगळ्यांना सांगितलेलं होतं की सायलीच्या कोल्ड्रिंक्समध्ये कुणीतरी तिच्या
तिच्या ज्यूसमध्ये कुणीतरी दारू मिक्स केलेली होती, तिनं स्वतःहून ती प्यायली नव्हती. तेव्हा इकडे अश्विन मात्र म्हणत असतो की मग तू हा विचार तन्वीच्या बाबतीत का करत नाहीये? कारण आम्ही सगळ्यांनी तोच विचार केला होता ना आणि तुम्हाला समजून घेतलं होतं. मग आता तन्वीच्या बाबतीतही तसंच झालेलं असेल, कुणीतरी मुद्दामहून दारू त्याच्यामध्ये मिक्स केलेली असेल आणि तिला दिलेलं असेल. मग हा विचार तुमच्या डोक्यात आत्ता का येत नाही? कारण तन्वीनं जे केलेलं असतं ते चुकीचंच असतं. तन्वी असते ती चुकीचीच असते. कारण तन्वी कधीच व्यवस्थित वागू शकत नाही, तन्वी कधीच खरं वागू शकत नाही. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की अश्विन मात्र ओरडत असतो आणि तो म्हणत असतो की कसं आहे माहितीये का, माझ्या बायकोच्या बाबतीत बोलण्याचा अधिकार तुम्हाला दोघांनाही नाही, कारण तुम्ही दोघं जण चुकलेला आहात. आणि तू तर बोलूच नको ग, तू तर किती राडा घातला होता आणि तेव्हाही आम्ही त्या गोष्टीवरती विश्वास ठेवलाच होता ना. आज जे घडतंय त्याच्यावरनं तुम्ही लगेचच बोलत आहात. आणि इकडे अर्जुनला मात्र खूपच वाईट वाटत असतं, कारण सायलीची चूक नसताना त्यावेळेस सायली ज्या पद्धतीनं बोललेली असते, ज्या पद्धतीनं वागलेली असते, त्या गोष्टी आठवतात. अर्जुन म्हणत असतो की माझ्या सायलीची काही चूक नव्हती, तरीही सायलीबद्दल अशा पद्धतीनं बोललं जाते आणि सायलीला चुकीचं ठरवलं जाते. या गोष्टीचा मात्र इकडे अर्जुनला राग आलेला असतो आणि अश्विन मात्र उद्धटासारखं बोलतच असतो, कारण अश्विनला सवयच आहे, त्याला माहिती आहे की तो असाच वागणार आहे. अर्जुन आणि सायली सोडून देतात आणि शेवटी अर्जुन म्हणतो की जा तुझ्या बायकोला घेऊन येऊ दे बाहेर, सगळ्यांना कळू दे तिने काय तमाशे केलेले आहेत ना ते सगळ्यांना कळू दे, कारण काहीही झालं तरीही आता जे काही घडलेलं आहे या सगळ्याला जबाबदार कोण आहे ते कळू दे. अश्विन म्हणत असतो की बस, मी आता तुमच्या दोघांकडून एकच अपेक्षा करतोय की ही गोष्ट घरात कोणालाही कळता कामा नये. आणि म्हणजे एवढं समजून घेतलेलं असतं, एवढं सगळं केलेलं असतं, तरीही हा जो मूर्ख अश्विन आहे तो सायली आणि अर्जुनलाच उद्धटपणे बोलत आहे. म्हणजे किती माज त्याचा वाढलेला आहे हे आपल्याला पाहायला मिळतंय प्रेक्षकांनो. कारण काहीही झालं तरीही अश्विनचा नालायकपणा, मूर्खपणा काही केल्या कमी होत नसतो. तेव्हा अर्जुन इकडे सायलीला ओरडत असतो, म्हणत असतो कळू द्यायला पाहिजे होतं घरातल्या सगळ्यांना, तुम्हालाच पडलेलं असतं. कारण इकडे आता अश्विन म्हणत असतो की जा, अश्विनला अर्जुन म्हणत असतो की जा तुझ्या बायकोला घेऊन वरती, काय पराक्रम गाजवलेत ना ते पराक्रम घरातल्या सगळ्यांनी पाहिले तर काय होईल याचा विचार कर, असं बोलणं सुरू झालेलं असतं. मग अश्विन हा प्रियाला सावरत तिला आधार देत आता रूम मध्ये घेऊन चाललेला असतो. सायली मात्र रागाने पाहत असते. सायलीला ह्या गोष्टी अजिबात आवडलेल्या नसतात. सायली खूप चिडलेली असते, तिला अजिबात पटत नसतं हे वागणं, जे काय चाललेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे हे सायलीच्याही चांगलंच लक्षात आलेलं असतं. परंतु सायली म्हणत असते की अति झालेला आहे. सायली मधुभाऊंना म्हणते की मधुभाऊ, आतापर्यंत आपण प्रियाच्या इतक्या चुका पोटात घातलेल्या आहेत, अजून काही दिवस, आणि कसं आहे माहितीये का, ही गोष्ट आपण आपल्यापासून बाहेर कोणालाही कळू द्यायला नको आहे, असं सायली इकडे मधुभाऊंना सांगत असते आणि मधुभाऊंशी बोलत असते. त्यासोबतच सायली मधुभाऊंना सांगत असते. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, साऊबाळा बरोबर आहे तुझं, पण कसं आहे माहितीये का, ती सुधारणारातलीच नाहीये ग. तिच्याशी कितीही काहीही प्रयत्न केला आपण व्यवस्थित बोलण्याचा, व्यवस्थित वागण्याचा, पण तिच्यामध्ये तो बदल होणारच नाहीये. ती अशाच पद्धतीने वागणार आहे. काहीही झालं तरी तिच्यामध्ये तो बदल कधीच होऊ शकत नाही, असं इकडे मधुभाऊ सांगत असतात. आणि त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला पाहायला मिळतं की प्रिया उठलेली असते, तिचं डोकं जड झालेलं असतं. ती म्हणत असते, काय झालंय, मला एवढा त्रास का होतोय, मला काही झालं तर नाहीये ना. तेवढ्यात अश्विन तिथे येतो आणि त्याने लिंबू पाणी आणलेलं असतं. ते लिंबू पाणी घेऊन तो प्रियाच्या समोर उभा राहतो आणि म्हणतो की हे घे. तेव्हा प्रिया म्हणत असते की अश्विन मला काहीतरी झालंय, मला कोणता तरी आजार झालाय. अश्विन म्हणतो हँगओव्हर आहे, तो उतरतोय आता. म्हणजे एवढी मोठी चूक प्रियानं केलेली आहे, तरी पण अश्विन मात्र तिला सांभाळून घेण्याचाच प्रयत्न करत आहे. तिच्या एवढ्या चुका घडलेल्या आहेत तरीही अश्विनला असं वाटत आहे की तिनं जे काय केलेलं आहे ते योग्यच आहे, असं अश्विनच्या डोक्यात सगळं चाललेलं असतं. आणि मग तो तिला म्हणतो की हे घे, काल रात्री तू दारू पिऊन आलेली होती. तेव्हा प्रिया म्हणते, काय सांगतोयस, मला नाही माहिती. कसं माहितीये का, मी घरी येत होते बाबांच्या घरून आणि त्यावेळेस माझ्या मैत्रिणी भेटल्या आणि त्या मला म्हणाल्या की लग्नाला तू बोलवलेलं नाहीये, आता आम्हाला पार्टी दे. आणि मग तिथं त्यांनी त्या ज्यूसमध्ये बहुतेक दारू मिक्स केलेली असणार आहे, ते माझ्या लक्षात नाही आलं, कारण मला काहीच आठवत नाहीये. मग सगळ्यांनी पाहिलं का, हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र अश्विन म्हणत असतो की नाही, सायली आणि दादा तिथं होते. तेव्हा ती म्हणत असते, झालं म्हणजे सायलीला हे सगळं कळलंय, असं म्हणत बोलायला सुरुवात करते. इकडे चैतन्य म्हणत असतो की या सगळ्या कनेक्शन आपल्याला मिळालेले आहेत, आता आपल्याला एकच गोष्ट कोर्टामध्ये प्रूव्ह करायची आहे, ती म्हणजे प्रिया आणि साक्षी यांचं असलेलं कनेक्शन. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, पण चैतन्य एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का, ते कनेक्शन जर आपण प्रूव्ह केलं तर तेवढ्यावरून आपण हे नाही प्रूव्ह करू शकत की त्या रात्री म्हणजे खुणाच्या रात्री साक्षी ही आश्रमात होती. ही गोष्ट आपण प्रूव्ह करू शकणार नाही, त्यांचं जरी कनेक्शन प्रूव्ह केलं तरी. त्याचबरोबर आणखी एक गोष्ट मिसिंग आहे आणि ती आपल्याला सांगावी लागणार आहे. काहीही झालं तरीही आत्ता
आपल्याकडे ते जे ब्युटिकचं कार्ड आहे ते आणि त्या रजिस्टरमध्येही ती माहिती मिळालेली आहे आणि त्यामुळं इकडे चैतन्य त्याचबरोबर अर्जुन हे सगळेजण बोलत असतात आणि त्यासोबतच त्या फक्त कार्डवरून आपण सांगू शकत नाही की कुणाच्या रात्री ती तिथं होती. काहीही झालं तरीही या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला शांतपणे मांडणं गरजेचं आहे. असा काहीतरी धागा आहे तो निसटतोय. तेव्हा इकडे चैतन्य आणि अर्जुन यांचं बोलणं चालू आहे. काहीही झालं तरीही या सगळ्यामध्ये काही गोष्टी आहेत आणि त्या गोष्टी क्लिअर होणं गरजेचं आहे. ते आपल्याला क्लिअर कराव्या लागणार आहेत. आता मधुभाऊ सोबत आहेत तर मधुभाऊंकडून आपल्याला त्या रात्री काय काय घडलेलं होतं हे सगळे डिटेल आपल्याला विचारता येईल आणि वारंवार विचारल्यामुळं जे काही मुद्दे राहिलेले आहेत ते आपल्या समोर क्लिअर होतील. इकडे अश्विन प्रियाला सांगत असतो. तो म्हणत असतो की बरोबर आहे, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. त्या ज्यूसमध्येच कोणीतरी काहीतरी टाकलेलं असणार आहे. त्यावेळेस प्रिया म्हणत असते पण माझ्याकडून चूक झाली, मला ना हे शोभत नाहीये. कारण मधुभाऊ म्हणालेलेच असतात, कारण सुभेदारांच्या सुनेची जबाबदारी काय असते हे स्वीकारणं प्रियाला कधीच जमणार नाही. कारण तिला फक्त हवा आहे तो म्हणजे पैसा, प्रॉपर्टी आणि आज ते प्रूव्ह झालेलं असतं. अश्विन प्रियाला म्हणत असतो की शांत हो. प्रियाची नाटकं सुरू झालेली असतात. प्रिया आता स्वतःला दोष देत असते, स्वतःला मारून घेत असते. तिला चांगलंच माहिती आहे की आपण कशा पद्धतीनं वागलो तर अश्विन आपल्या जाळ्यात अडकणार आहे आणि म्हणूनच तिने स्वतःचं थोबाड फोडून घेत असते, मारून घेत असते. आणि मग अश्विन तिला जवळ घेतो आणि म्हणतो शांत हो, कोणाला काहीही कळणार नाही. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, पुन्हा तुझ्याकडून अशी चूक होणार नाही एवढं लक्षात ठेव. आणि आता आवर पटकन, खाली आपल्याला जायचं आहे, सगळेजण वाट बघत असते असं अश्विन प्रियाला सांगत असतो. प्रिया मात्र रडायचं नाटक करत असते आणि या सगळ्या गोष्टी ती बोलत असते. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सायली आता किचनमध्ये आलेली असते आणि सायली एकदम वरच्या हाताने थालपीठाचं पीठ असतं ते मळत असते. तेव्हा विमल तिला म्हणते की सायली ताई, एवढ्या वरच्या हाताने पीठ मळलं तर कसं होईल. तेव्हा सायली म्हणते की मला कुसुमताईने सांगितलेलं आहे की थालपीठाचं जर पीठ आहे ते अगदी वरच्या हाताने मळलं तर थालपीठ चांगले खुसखुशीत होतात, म्हणून ते तसं मळायचं असतं. त्याचवेळी प्रताप आणि कल्पना दोघंही खाली आलेले असतात. प्रताप म्हणत असतो की विमल, नाश्त्याला काय आज. तेव्हा विमल सांगते की सायलीताईंच्या हातचे खमंग थालपीठ आहेत, सगळ्यांना आवडतात ना, त्यासाठी सायलीताईंनी आज थालपीठ बनवायचा निर्णय घेतलेला आहे. हे सगळं प्रतापला तिनं सांगत असते. तेव्हा प्रताप म्हणत असतो की ठीक आहे. मग विचारलं जातं की तन्वी आणि अश्विन कुठं आहेत. तेव्हा विमल सांगू लागते की सकाळी अश्विन दादा व इथे किचनमध्येच होते, मी जेव्हा आवरून आले होते तेव्हा तन्वीताई मला अजून काही दिसलेल्या नाहीत. सायलीला विचारलं जातं, सायलीही म्हणते मला नाही माहिती. तेव्हा कल्पना आणि त्याचबरोबर प्रताप बोलत असतात, नक्की काय झालेलं आहे, मुलं कुठं आहेत, अजून का आलेली नाहीत, हा प्रश्न त्यांना पडलेला असतो. आणि त्याचवेळी ते म्हणत असतात की काय माहिती नक्की काय झालेलं आहे. सायलीला मात्र गालातल्या गालात हसू येत असतं, कारण सायलीला माहिती असतं की रात्रीचा हँगओव्हर अजून उतरला नसणार आहे आणि त्यामुळेच ह्या सगळ्या गोष्टींसाठी एवढा उशीर लागलेला आहे. त्यावेळी अश्विन आणि त्याचबरोबर प्रिया खाली येतात. अश्विन सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हणतो आणि मग प्रताप म्हणत असतो, काय रे अश्विन, आज हॉस्पिटलला जायचं नाहीये का. अश्विन सांगतो की हो जायचं आहे, काल रात्री ना मला खूप उशीर झालेला होता आणि मग तन्वी एवढ्या वेळ जागत होती ना, सकाळी ती लवकर उठणार होती पण मी तिला म्हणलं की असू दे, काल एवढा उशीर झालेला आहे, थोडंसं झोप तू जास्त, तुला तेवढंच बरं वाटेल, म्हणून मीच तन्वीला झोपायला लावलं. हे सगळं अश्विन सांगत असतो. तेव्हा इकडे लगेचच आता प्रताप म्हणू लागतो, बघितलं का, बायकोची अशी काळजी घ्यायची असते आणि जे करतोयस ना ते अगदी योग्यच करतोय. अशाच पद्धतीनं तिची काळजी घे तरच तुमचा संसार हा सुखाचा होणार आहे, असं सगळं प्रताप सांगत असतो. आणि त्याचबरोबर इकडे कल्पना म्हणत असते की तुमच्या दोघांची जोडी लाखात एक आहे, तुम्हाला कोणाची नजर नको लागायला, हे सगळं बोललं जात असतं. आणि त्यासोबतच इकडे या सर्व गोष्टी बोलल्या जात असतात. आणि त्यानंतर पाहायला मिळतं की अर्जुन आणि चैतन्य पुन्हा डिस्कस करत आहेत. अर्जुन म्हणत असतो, असा एक धागा आहे जो धागा आपल्याला मिळत नाहीये, त्या धाग्याचं कनेक्शन आपल्याला मिळत नाहीये, नक्की काय करायचं ते आपल्याला कळत नाही. तेव्हा चैतन्य म्हणतो की आपण मधुभाऊंशी बोलूया, त्यानंतर आपल्याला तो धागा कसा कनेक्ट होतोय ते नक्की मिळणार आहे. पण इतक्यातच आपल्याला हे पुरावे कोर्टामध्ये सादर करायचे नाहीत. जर का आपण हे पुरावे कोर्टामध्ये सादर केले तर दामिनी त्याच्यातून नक्कीच काहीतरी मार्ग काढेल आणि ती साक्षीला निर्दोष सोडवेल. त्यामुळं काहीही झालं तरीही आपल्याला शांतपणे विचार करून हे सगळं करायचं आहे, असं अर्जुन चैतन्याला सांगत असतो. कारण दामिनी आता फक्त तिनं वेळ मागून घेतलेला आहे, त्या वेळेमध्ये तिनं एवढंच करणार आहे. काहीही झालं तरीही तिला फक्त यातून एकच गोष्ट सिद्ध करायची आहे आणि ती म्हणजे की आत्ता साक्षी जी आहे ती त्या रात्री तिथं नव्हती. त्यामुळे आपल्याला शांतपणे पावलं टाकणं गरजेचं आहे. म्हणजे दामिनीची पुढची चाल काय आहे हे ओळखून अर्जुन पुढची चाल टाकत आहे, पुढचा डाव टाकत आहे आणि तो त्यांचा डाव उधळून लावण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानंतर अर्जुन खाली आलेला असतो आणि मग तो सायलीला म्हणत असतो
मी मधुभाऊंकडे चाललेलो आहे, आश्रमात जायचं आहे. तेव्हा सायली म्हणत असते की हो चालेल. आणि मग तेवढ्यात आवाज येऊ लागतो आणि मग सगळे धावत येतात. अश्विनच्या रूममध्ये आलेले असतात. पाहतात तर इकडे कल्पना विचारते काय झाले. तेव्हा अश्विन म्हणत असतो की तुमची हिंमत कशी झाली, माझ्या रूममध्ये येऊन, आमच्याच घरात येऊन माझ्या बायकोला तुम्ही खोटारडी कसं म्हणू शकता. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे अश्विन बोलत असतो. तेव्हा मधुभाऊ म्हणत असतात की मी काहीच बोललेलो नाहीये. तेव्हा प्रिया म्हणत असते की मधुभाऊ माझ्याशी असे वागलेले आहेत. खरं तर मधुभाऊ त्या फोटोबद्दल विचारायला आलेले होते आणि त्यावरून मधुभाऊ आणि प्रिया यांच्यामध्ये वाद झालेले असतात. तेव्हा सायली म्हणत असते की वडीलधाऱ्या माणसांनी काही प्रश्न विचारले तर त्यांना आर्ग्यू करायचं नसतं, त्याची उत्तर द्यायची असतात. त्यावर अर्जुन म्हणत असतो की अश्विन, कधीपासून तू वडीलधाऱ्या माणसांशी उद्धटपणे वागायला लागलेला आहे, तुझ्यावर हे संस्कार नाहीत केलेले. तेव्हा लगेचच बोलत असतो तो म्हणजे अश्विन म्हणत असतो की कसं आहे माहिती आहे का, वडीलधारी माणसं, बाहेरची माणसं येऊन जर आपल्या घरामध्ये नाक खुपसायला लागली असतील तर त्यांच्याशी याच पद्धतीनं बोललं पाहिजे. हे सगळं अश्विन बोलत असतो. तेव्हा मात्र अर्जुन आणि सायलीला खूप राग आलेला असतो. अर्जुन आणि सायली त्यांच्या भाषेमध्ये इकडे ठणकावून सांगत असतात आणि अश्विनला दाखवून देतात की त्याची काय लायकी आहे आणि त्याचबरोबर प्रियालाही बोलून दाखवतात. कारण त्यांना माहिती आहे की हा कंगावा प्रियानं केलेला आहे आणि म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. हे सगळं लक्षात आलेलं असतं. त्याचबरोबर इकडे अर्जुन आणि सायली आता प्रिया आणि अश्विनची चांगलीच वाट लावत आहेत. आता पुढचे पुरावे मिळवण्यासाठी मधुभाऊ अर्जुनला नक्की काय सांगणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.